ते काही कामाचं नाही. सोशल मीडिया आजही बंद पडली ते हे स्टार ऊस तोडायला जाते. तर नवीन पिढीला माझी एवढीच हात जोडून विनंती की बाबांनो व्यायाम करा. तर त्यांना पोरांना मला एवढं सांगायचं, तुम्हाला ज्यावेळेस थकवा येईल ना जोशाने उठायचं जिमला जायचं. आता एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही माळ घातलेली आणि तरी पण तुम्ही चिकन मटन खाता. आणि मी आलोय, मला ताण लागले, मी लागून पाहिला ते चित्र बघून मला ताण लागलं. पहिलीच रील टाकली, पहिलीच मिलियन होती. आपलं 40 वर्ष वय झालं, आपल्या मागे बायका पोरं, उद्या आपल्या हातून जर एखादा गेला किंवा त्याच्या हातून आपण गेलो, जो लय मला बोलला, ज्याला लय ॲटिट्यूड दाखवला, मी रीलमध्ये तुम्ही ऐकलं सांगायचं काय का आपण डायरेक्ट बोलतो. शेतकरी हा भोळा माणूस आहे, त्याच्या टाळूवरचं जे दोन्ही खाणारे जे चोर आहे ते लय शातीर आहे. शेती मालाला भाव हा काही नाही. त्यासाठी 1 एकर लावले, दुसरा होतो 1 एकर लावले 78. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्या सोबत आहे सिन्नर तालुक्यातले फेमस रील स्टार सदाभाऊ बोरकुळे. नमस्कार मंडळी, नमस्कार. आणि यांना सपोर्ट करा. आज यांच्या बोलण्यानिमित्तानं काय होतं, बोलायचा योग भेटला, त्यांनी बोलावलं, बऱ्याच वेळेस चाललं होतं. आणि यांना सपोर्ट करा, नवीन पोर आहे, आता ते मुलाखत घ्यायला सुरुवात करतील. आणि काय राहतं, आपल्या माणसाला आपण पुढं काढलं तर बरं राहतं. आणि आपल्या लोकांना ती खोड आहे, हा मोठा होईल, लहान होईल, याच्यात काही नाही राहत. तुम्ही जर जगाला काही जर दिलं, समजा तुम्ही जर मला 2 रुपये दिले, तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस तुम्हाला टाइम येईल त्यावेळेस 10 रुपये देईल. आणि जो कोणाला मदत करीत नाही जग त्याला मदत करीत नाही. हा निसर्गाचा नियम. तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि उत्तर जसं मला देता येईल तसं देणार. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमचं अभिनंदन. आता तुमचे 99 काहीतरी झाले. हा म्हणजे 100 कमी राहिले, फक्त 1 लाख तुमचे होऊनच जातील फॉलोवर. तर कसं वाटतंय तुम्हाला आता, म्हणजे तुम्ही एवढे फेमस झाले? मला काही वाटत नाही, जे केले ते पब्लिकला केले. मी स्वतःला स्टार वगैरे काही समजत नाही. थोडक्यात मला सांगायचं, स्टार जर एखादा जर मला समजायला लागलो मी स्वतःला, तर मला गर्व होईल. आणि जेव्हा माणसाला गर्व झाला त्याचं सर्व बाजूला जात असतं. मी तर रोखोक बोलणारा माणूस आहे, महाराष्ट्राला माहिती. आणि काय होतं, पब्लिकला आपल्याला वरती आणि राहत या गोष्टी. आणि काही लोक शेती देती नाही, वेळ देती नाही. मग वेळ देती नाही तर लोक त्यांना केळ देती नाही. नंतर मग केळ न दिल्यामुळे त्यांचा खेळ होऊन जातो. तर एक काय राहतं, तुम्ही ज्या पब्लिकला आपल्याला वर काढले त्या पब्लिकची उपकार कधी विसरायची राहते मेन. आणि स्टार वगैरे कोणी नाही, आपण एक सर्वसामान्य माणूस आहे आणि त्यांच्यासारखाच आहे. फक्त पब्लिकनं आपल्याला एक प्रेम दिले, उंच शिखरावरती पोहोचवलंय म्हणून आपण त्या पायरीपर्यंत गेलो किंवा तो दर्जा कमावलाय असं समजायचं नाही. मग काहीला गर्व येतो, ते काही कामाचं नाही. सोशल मीडिया आजही बंद पडली ते हे स्टार ऊस तोडायला जाते. ऊस तोडलं का मग उठलं का टारचं तोंड सुजून जाईल. काहीच नाही स्टार. हा मी माझा मुद्दा आहे. आणि तुम्ही म्हणजे कसं टाइम देता आपल्या, तुम्ही तुमच्या घरी कोणी आले, समजा फॅन्स वगैरे आले फोटो काढायला, सेल्फी काढायला, तुम्ही शेती पण बघताय, घर काम पण बघताय, दोन्ही तुम्ही कसं काय ऍडजस्ट करता? ते काय राहतं, टाइम द्यावा लागतो. एखाद्या टायमाला मी पाणी भरायचं टाकून मला माणसासाठी यावं लागतं. माझं भाऊच्या काळाला घड. आणि मग काय होतं, समजा मी आता टमाटे माहित होतो, सर्वांना रील पण माहिती, टमाटे बांधायचे टाकून मला माणसाकडे यावं लागायचं रोडवरती. का जर ते माणसं ते त्यांना पण काम आहे, ते का थांबा, त्याला एक आवड निर्माण आहे त्यांना आपल्याविषयी. आणि आपल्याला काहीतरी त्यांच्या हृदयात आपल्याबद्दल जागा आहे व प्रेम आहे म्हणून ते आपल्या येतात. मग आपण जर म्हणलो जाऊ द्या मला काम आहे, मग त्याला काय होतं, जी हृदयातली जागा आहे ती कमी होती. आणि काय राहतं, एक थेंबानं सागर भरत असतो आणि एक मतानं माणूस निवडून येत असतो. प्रत्येक एक माणसाची आपल्याला गरज आहे. का आपण काय म्हणतो, 1 फॉलोअर कमी पडला तरी 100 मधून किती राहतात, 99. म्हणजे 1 माणूस जरी कमी पडला तर डायरेक्ट 100चे 99 होत असतात. त्याच्यामुळे मला माणसासाठी यावंच लागलं. तर माणसं माझी मेन आहे. कोणी तुम्ही असू, कोणी असू, तो गरीब असू, श्रीमंत असू, आपल्याकडे भावने. मी स्वतःला स्टार म्हणून समजत नाही. लोक काय का होऊन मी येतो, काही होऊन त्यांच्याकडे जावं लागतो. पण मी होऊन रोडवरती येतो, बाकी वेळ द्यावाच लागतो. तरच आपल्याला पुढे आपला खेळ टिकणार. वेळ नाही दिला आपला खेळ संपणार.
म्हणजे तुम्ही आपले जिम वगैरे जे करताय ते कधीपासून करायचे हो? तुम्हाला आवड पहिल्यापासून होती का नंतर आली? जिमचं काय माहिती का, मी सलमान खानचा पिक्चर पाहिला आणि पिक्चर मध्ये डिजिटल जमाना त्यावेळेस मी पाहिला. म्हणजे पहिले लोक कोपऱ्या घालणं, धोतर नेसणं किंवा ते अशा चटाळ्या पटाळ्या कॅन्डी होत्या. आता माझं वय 41 आहे. मी विचार केला आपल्या खेड्यामध्ये ना म्हणलो हा डिजिटल जमाना अजून आला नाही. आता ऑलरेडी आला. सर्व पोरं सर्व कपडे टी शर्ट जे सिटीमध्ये तेच आता खेड्यामध्ये. म्हणजे आता काय प्रॉब्लेम नाही. पण आम्ही काय केलं, तो पिक्चर पाहिल्याच्या नंतर माझ्या डोक्यात आलं अरे हिरो लोक मुंबईला जर असे राहतात आपल्या खेड्यात स्टाईल काढणं लागतील थोडे कपड्याला पैसे. परिस्थिती माझी गोपीती होती. मग मी ठरवलं आपण अशी सलमान सारखी बॉडी बनवायची आणि स्टाईल मध्ये राहायचं. म्हणजे बाहेर गावाला गेल्यावरती टी शर्ट, मग टी शर्ट घालायचं तर त्याला बॉडी पाहिजे. मग मी विचार केला म्हणून आपण करून तो पाहू सुरुवात यायची. मग त्याच्यानंतर हळूहळू जिमच्या पॅन्टी नवीन येत होत्या. आता त्यावेळेस त्याला तरी झाले असतील 27 वर्ष. माझं 41 रनिंग चालू आहे आता. त्या 27 वर्षाच्या काळामध्ये मी स्वप्न पाहायला सुरुवात केली आपण गाव हिरो सारखं व्हायचं. म्हणजे डिजिटल जमाना येणार आहे म्हणून आपण नाही एखादा हिरो झालो पण तरी बाहेर निघलो हिरो सारखं निघलं पाहिजे. आपले आजे म्हणजे आता हे जुना काळ गेला आणि आता कसं डिजिटल जमाना येणार आहे म्हणून पूर्ण पोराला सांगत होतो पोरांना बॉडी कमवा. पुरुष सुद्धा बॉडी बिल्डरला पसंत करणार मी आधीच सांगितलं होतं. आता लोक मशीन काही बाता काही नाही मला माहित होतं. आणि मग त्या पिक्चर मध्ये अशी सलमान खानची बॉडी पाहिजे होती. लोक त्याला ओळखून पाहिजे त्या कोणत्या त्याच्यावर अशा फिदावाल्यासारखं दाखवायचे ना. भारी काम आहे राव. मग मी पोरांना सांगायला लागलो गावातल्या बॉडी बनवा, व्यायाम करा, हे जुनं टाका, शर्ट घालणं, टोपी घालणं बदला, जमाना बेकार आलाय, तुम्ही तुम्हाला पास नाही करणार. आणि ऑलरेडी एक आहे बरं का खरंय. पोराकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पॉश स्टाईल मध्ये पाहिजे. नुसतं गाडी आहे, बंगला आहे, सर्व आहे. पोराला समजा टाकायला पडले किंवा पोरी डोळ्याला आंधळले पास करू शकतो त्याला कोणी. मग सर्व गोष्टी माणसाकडे तंतू पाहिजे त्या काळात माझ्या लक्षात आलं. आणि मी बॉडी बनवायला सुरुवात केली तर गावच्या तरुणांना सांगायला लागलो तुम्ही पण प्रेरणा घ्या. ती राहिली गावून ढाळ. तिने काय तो माझ्या डोक्यात काही ती घेतलंच नाही, तिने सोडून दिली. म्हणून आपलं कोणी करू राहिलं ना करू सांगायचं आपलं काम म्हणून मी चालू केलं. आणि नंतर आत्ता त्या पोरांना कळायला लागले. आत्ता नवीन पिढी सुद्धा अजून व्यायाम करीत नाही. तर नवीन पिढीला माझी एवढीच हात जोडून विनंती का बाबांनो व्यायाम करा. लाख लोकांची उठून दिसा काय राहतो माहिती का, आपल्यापाशी माल असला ना गिराईक आपण येतो. थोडक्यात बाजारात माल असलो गिराईक जाणार. बाजारात जर मालच नसलो गिराईकाला काय घेणं. म्हणजे आपण स्टाईलिश असलो, आपल्यापाशी पैसा असला, टॅलेंट असलं तर आपल्याला पोरगी कोणी बी देणार काय सर्व. मग मी असं केलं का त्या सलमान खानचा आदर्श घेऊन बॉडी बनवली आणि त्या तरुणांना पण सांगितलं. पण ते काही माझ्या जे बॅचचे होते ते फेल गेले. अजूनही नवीन पिढीला सांगतो ते काय तयार मी सोडून कोणी माझ्या गावात व्यायाम करीत नाही. त्यांचा धर्म त्यांच्यापाशी. आणि मी सुपरहिट पण झालो रेलवरती सोशल मीडियावरती बॉडीमुळं, माझ्या कॉमेडीमुळं, त्या डायलेक्टमुळं. म्हणजे सर्व लोक काय म्हणते हा माणूस सर्व गुण संपन्न आहे. त्याच्याकडे बॉडी पण आहे, जोक पण आहे, ज्ञान पण आहे. अशी मी सुरुवात केली. काही पोरं कसे आहे की खेड्यातले पोरं त्यांच्याकडे जिम वगैरे नाही काही नाही. त्यांना काय वाटतं की बॉडी फक्त जिम मध्येच बनते. नाही, चूक आलेली वेळ ते वाया घालून राहिली. एकदम चूक. म्हणजे जे वेळ आहे ना आज काय राहतं घड्याळाचा काटा सरकला ती वेळ परत येत नाही. आज जे झालं आपल्या आयुष्यात ते परत कधीच होणार नाही. आज समजा आपल्या आयुष्यात आज जी घटना झाली वार बुधवारी पण आपल्या आयुष्यातली वेळ परत ती येणार नाही. वार येऊ शकतात. मग पोरांना मला एवढंच सांगायचंय वेळ दौडू नका. जिम मध्ये आता मी कधी कुठं जिम नाही केली. तुम्ही माझ्या घरी येऊन जिम आहे घरी नाही. सर्वसामान्य दंड बैठक मारायची, पुशअप मारायचे, आपल्याला वाटलं तर डबे खोलायचे तुपाचे, त्याच्यात खडी भरायची. पोरांना माहिती सर्व ऑलरेडी सांगायची गरज नाही. पण मग त्याच्यात भरायचं. तुम्ही घरी सुद्धा व्यायाम करू शकता. थोडेसे कांदे बिंडे खायचे, दूध पाणी प्यायचं, बदाम काजू सर्व.
मी ते केलं ते. आणि आत्ताच्या पोरांचा एक प्रश्न आहे म्हणजे ते दिवसभर काम करते नाही का, त्यांना जिम करायला वेळच नाही. पोरांचं हे एक म्हणणं आहे. आता याच्यात आहे बा, ते दिवसभर काम करताय. मी कोण आहे, शेतकरी. मी पण हाड काम करतो. तुम्ही पाहिलं हाड काम करतो म्हणजे दिवसभर मी उभा राहतो. माझी काही एनर्जी खर्च होत असेल ना, पण ज्या वेळेस आपण म्हणलो ना थकवा आला का समजायचं तिथेच आपली हार झाली. तिथंच ते पोरं हारतात. म्हणून ती जिंदगी ती लढू शकते नाही. आणि त्यांना पोरांना मला एवढं सांगायचं, तुम्हाला ज्या वेळेस थकवा येईल ना, जोशाने उठायचं, जिमला जायचं. कंटाळा येतोच. आपल्याला काय वाटत एखादी कोणती गोष्ट पहिल्यांदा आपण एखादा दगड पाहिला, उदाहरण दगड पाहिला, आपण आधीच काय करतो, उचलतो नाही काय. मग ते काय होतो, तो आत्मविश्वास त्याचा खसल्या जातो. मग त्या आत्मविश्वास खसल्यामुळे तो काय करतो, तिची आधीच एनर्जी म्हणजे ताकदच पूर्ण करून जाते. म्हणजे त्याला तो उचलत नाही. तो म्हणला नाही काही उचलत नाही, ते उचलून पण लढून तो पाहू, तो 100% उचलतो. काय होतं, त्याची मनोबल आणि त्याची आत्मशक्ती आणि शारीरिक शक्ती एकत्र होऊन तो पॉवरफुल बनतो. कधी बी ना आपल्या आत्म्याला आणि आपल्या आत्मविश्वासाला खसून नाही द्यायचं. तुम्ही किती कंटाळ्यात जिम करणार किंवा कोणते काम करणार, पोरांचा नेमका हात थकून आलो आज नाही उद्या, मग मी सांगत ना वेळ गेलेली आहे नाही. आणि पोरांचं हेच होऊ राहिले का ते थकवा. आता शेतकरी धर्म आहे, शेतकरी कुटुंबातले पोरे, काही जॉबला पोरे, काही मुलांना जॉब पण कंपनीत करावं लागतं, काही पोरांना शेती करावं लागते. तो भाग आणि प्रत्येकाचं काम वेगळे वेगळे, पण मग प्रत्येक काम करतोच. पण मग शेतकरी ज्यादा होतो ना, तर शेतकऱ्याच्या पोरांना मला एवढं सांगायचं, तुम्ही आपण टमाट्याच्या पंपाला एवढी ताकद लावून फवारतो किंवा शेतीला जेवढं वावर ताकद लावून बांधतो, तेवढीच ताकद एकच तास द्या जिमला. एकच तास तुमची जिंदगी बदलेल. बस नाही काय नाही. म्हणजे कोणी किती पण हार्ड काम करू किंवा कंपनीत असू, जॉब वगैरे असू, दिवसातून 1 तास द्यायला पाहिजे. युथने आपली माझं काय म्हणणं आहे, जर आपण बाकीच्या गोष्टींना फालतू गोष्टींना एवढा वेळ देत असेल, आता लोकांचे रील पाहणं वेळ गेला का नाही. समजा माझ्यासारखा एखादा येडा व्हायरल, हा नांगराला माल इकडे उड्या मातीकडे, मग माझ्यासारख्याच जर तुम्ही जर रील पाहायला एवढा वेळ घालताय, तोच वेळ जर शरीराला दिला तर म्हणजे मला हे सांगायचं, मी नुसता रील काढतो पण त्या टायमात माझा मोबाईल स्विच ऑफ राहतो माझ्या टायमाला. आणि मग काय होतं, मी कोणतीही रील त्यावेळेस बघणार नाही, कितीही कॉमेडी असू. माझं काम नंतर बाकीचं. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, आपण जर सलामत आहे ना तर दुनिया सलामत आहे. आणि आपल्या खिशात पैसा आहे ना तर जगातल्या वस्तू आपल्या आहे. आपण जर दंडम आहे ना तर हे जग आपलं आहे. आपण जर संपलो तर जग संपलो. म्हणून आपल्यावर जास्त फोकस करायचा, नंतर बाकीच्या वेळ द्यायचं, असं माझं सांगणं आहे तरुणांना. म्हणजे तुमच्याकडे जिम वगैरे काही तुम्ही जिमचं साहित्य तयार केलेलं आहे सर्व? हा, घरगुती. आणि म्हणजे पोरं कसं प्रोटीन घेतात जिम मध्ये गेल्यावरती, वेगवेगळे प्रोटीन घेतात आपलं, तुमचं काय आहे? माझं काय नाही, भाजी भाकर भेटली तर अंडे, दूध किंवा बदाम, काजू एखादा आहे मला. आणि ते बी रोज रोज खावं होती मी, कारण शेवटची भाकर ती भाकर राहते. आणि एखाद्या टायमाला वल्ली खजूर, ती काळी खजूर राहते ना, तिनं रक्त वाढवती. तेवढंच माझं थोडं आहे, बाकी काही नाही. आणि ते बी रोज रोज खावत नाही. पण मेन हे अन्न काय होतं माहिती का, आपण समजा किती महागडा सोडा पेलो, किती महागडी वस्तू खाली, पण शेवट किती प्रोटीन घेतलं, कोणत्या बी डबा खाणार असू द्या, शेवट त्याला प्रोटीनला त्याचं पोट भरतं का, तो प्रोटीन खाल्याच्या नंतर घरी येऊन काय करतो, जेवण. म्हणजे मेन काय आहे, अन्न आहे. अन्न आणि मेन अन्न आहे. आणि अन्न हे निसर्गाला दिले, देवाला दिले. हे प्रोटीन आता लिहिले, बरोबर. प्रोटीन आता लिहिलंय कंपन्या. ज्यावेळेस आपले पूर्वज जगत आले, आपल्या पिढ्या जगत आल्या, कशावर जगत आल्या, अन्नावर, बरोबर. त्या काळात ते बैल उचलीत होते, नांगर उचलीत होते, सगळं गाड्या उचलायची, बैलगाड्या का उचलीत होते ते. त्या काळात त्यांच्याकडे प्रोटीन होतं नव्हतं. मग मेन कशावर जगत आलं प्राणी माणूस, अन्नावरती. ती बाजरीची भाकर, गव्हाची भाकर, ज्वारीची भाकर, काही असू द्या, कडधान्य, पोळी, मठ, गहू, उडीद, काही 18 प्रकारचं धान्य, ते माणसाला पोषक आहे. आणि ते माणसाचं मेन घटक आहे. नुसतंच मला आता एक सांगायचंय, त्यांना राग येईल पण मी डायरेक्ट बोलतो
काय राहतं, नुसतंच प्रोटीन खाय भाकर नको, काय होतं, काय रिझल्ट भेटेल? नुसतंच प्रोटीन खायचं त्याच्यावर जेवण करायचं नाही, नुसतंच खुराक खायचं त्याच्यावर भाकर खायची नाही, काय होतं माणसाचं, तो माणूस लवकर मरेल. शेवट प्रोटीन हे काय माहिती का, आपण कसं भाकरीवर एखाद्या नाश्त्याबरोबर किंवा भाकरी बरोबर लोणचं घेतो, लोणचं काय हो, एक टाइमपास चव वाढवण्यासाठी, म्हणजे लोणच्याला पोट भरेल का? म्हणजे लोणचं काय घेतलंय, चव वाढवायची जीबीची. प्रोटीन काय घेतलंय का, एक थोडी एनर्जी आणि थोडं शरीरात ते काही घटक कमी असले, एनर्जी कमी असली, प्रोटीनची कमी असली, ते घटक धरून काढतो, बाकी अन्न खावाच लागत. तो पोरांना एवढंच सांगेल, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका आणि तुम्ही घरगुती दूध पिऊन आणि भाकर खाऊन सुद्धा बॉडी बनवू शकता. आणि अंड्यावरून एक विषय आला, लोकांचा एक प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही माळ घातलेली आणि तरी पण तुम्ही चिकन मटन खाताय, मटन वगैरे खाताय, तर त्याच्यावरती काय प्रतिक्रिया? मी आता मटण खात नाही, मी माळ झालेले ना शंकराची, आता मी पहिले सांगत नाही, तर आता मी खात नाही. आता फक्त मी वल्ली खजूर खातो. लोक काही बोलतात बदाम काजू घेतो, एखाद्या टायमाला दूध घेतो, आता अजिबात बंद येते. म्हणजे आता बंद केलं, पण पहिले सांगितलं, म्हणजे पहिले खायची, मग मला त्याला पर्याय नव्हता. आणि काय होतं माहिती का, जर रेटचा वडा बनायचा असेल ना, तर त्याला घासाची गोष्टी करून चालत नाही. लोक काही बोलतील. तुम्हाला जर समजा मिलिटरी मध्ये तुम्ही गेले, फौजी मध्ये, तुम्हाला तो पळायचा टॅमिना, समजा तुम्हाला टॅमिना आहे आणि तुम्हाला जर म्हणले फौजीत गेले, अचानक युद्ध चालू झालं, तुम्हाला म्हणले बंदुकीच्या गोळ्या काढून घ्या, तुम्ही युद्ध करशाल का? नाही. म्हणजे बालिश बुद्धीच्या लोकांना हे कळत नाही, लोकांचं ऐकायचं नाही. लोकांनी रामाला जमून दिलं नाही. रामाला सांगितलं होतं का मी का तो राम आहे का म्हणून, रावणाच्या लंकेत ती बायको राहिली, ती परत घरात घ्यायला तो राम होता. रामाचं शेताचं त्यांनी जमून नव्हतं दिलं. आपण सामान्य प्राणी, कृष्णाच्या घरात दारुडे पैदा केले या लोकांनी, तोच समाज आहे. आणि तुकाराम महाराज याला गाथा पाण्यात बुडवला होता. तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांना शेण फेकून आणलं होतं, मधुकरी मागून नव्हती दिली. तोच समाजाला त्यांच्या जीवावर लाख लाख कीर्तनकार, लाख लाख सुपाऱ्या घेतात, लाख लाख ते करतात. आणि काय म्हण अभंग घ्यायचा तुकाराम महाराजाचा, तू का म्हणे माऊली म्हणे, तू काय म्हणतो, तू काय सांगू राहिला, एवढ्या मोठ्या गाडीत आला त्यांचं सांगू राहिला. म्हणजे हा समाज आहे ना, फक्त तुम्ही चमत्कार दाखवायच्या वेळेसच नमस्कार करेल, तसं काय मानायचं नाही राहत. तुम्हाला सांगितलं तुमची जर बंदुकीतून गोळ्या काढून घेतल्या, तुम्ही युद्ध करू शकते नाही. तुम्हाला पैलवान व्हायचे, खावं लागेल, फक्त नीतिमत्ता साफ पाहिजे. मला सांगा, मटण नाही खायचं, 4 रुपये करायचे, मटण नाही खायचं, लोकांची बांध पोरायची, मटण नाही खायचं, लोकांचं लग्न मोडायचं, मटण नाही खायचं, लावा लाव्या करायच्या गावात, इलेक्शन लागलं की ही पार्टी तिकडून, ती पार्टी इकडून, मग तू पिढे पडूनच मारणार आहे. काय होतं माहिती का, गळ्यात 2 किलोचं लोखंड घातल्यापेक्षा 2 किलोची साखळी डिझाईनची गळ्यात घातली लोखंड म्हणून, आणि त्याच्यापेक्षा ना 1 ग्रॅमची सोन्याची जरी घातली ना, मग किंमत कोणची आहे? किंमत सोन्याच्या साखळीला आहे. समजा लोखंडी साखळी ती भारी आहे, पण ती नुसतंच वजन म्हणून वागू राहिलाय. काय करू राहिलाय, ती विकल का तेवढ्या सोन्या इतकी विकल का? साखळी दोन्ही आहे, तुमच्या गळ्यात सोन्याची ती किती 1 ग्रॅमची, माझ्या गळ्यात आहे ना 5 किलोची साखळी. मग सांगा, सोन्याच्या गळ्यात साखळी घालणाराची आणा का लोखंडाची साखळी घालणार? सोन्याची साखळी घालणाराची आणा. का माहिती का, की लोखंडाचं घालून ना हा नुसताच मेला, याला कळालंच नाही का फुकाट गोज आपण वागू राहिलो. म्हणजे माळकरी जे आहे ना, काहीला त्यातलं ज्ञानच नाही, देव कशाने मिळतो, पण ती फुकाट गोजी वादी त्यात. माळकऱ्याची नेमकं आहे माहिती का, एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला ताप आला तर डॉक्टर काय सांगतो का, भाऊ आंबट खाऊ नको, तेलकट खाऊ नको, बरोबर, थंड पाणी पिऊ नको, सांगते 2 दिवस आराम घे. ही काय झाली, पथ्य झाली डॉक्टरची ताप आल्याच्या नंतर. आणि वरून सांगतात चिकन वगैरे खात जाऊ नको, फक्त चहा किंवा बिस्किटामध्ये तू नाश्ता करतो. म्हणजे डॉक्टर आपल्याला पथ्य सांगतात, का होण्यासाठी,
बरं होण्यासाठी मग माळकऱ्याला सुद्धा पथ्य त्यानं लफडं नाही केलं पाहिजे, त्यानं सत्य बोललं पाहिजे, त्यानं कोणची बात नाही करली पाहिजे, त्यानं कोणची मदत केली पाहिजे आणि त्यानं कोणचं लग्न नाही मोडलं पाहिजे, त्यानं कोणत्या स्त्रीक वाईट दृष्टीनं बघितलं नाही पाहिजे. हे विष्णुदासाचे लक्षण नाही का माळ घालायची ना आपण तिकडे लग्न गेलो काय उपयोग त्याचा. म्हणजे काय होतं, तुम्ही इथं पाण्याचं चित्र चिटकावलं या भिंतीला, समजा आपण या घरामध्ये पाण्याचं चित्र चिटकावलं आणि मी आलो हे मला ताण लागली, मी लागलो पाहायला ते चित्र का कोण माझी ताण लागेल का, मला साक्षांत पाणीच प्यावं लागेल ना. साक्षांत देव काय कळायला याला ज्ञान पाहिजे, ज्ञान. माळकरी भरपूर आहे, कोणत्या बाबांना सांगितलं माळ घाला, बाबा लोकच लपडे करू, काही चांगले पण आहे. नाही मी घाबरत नाही, मी ऑलरेडी बोललेलो आहे रीलवरती. आणि काय होतं, समजेच लोक सारखे नसतात, काही चांगले पण आहे, काही बाबा चांगले पण आहे, काही बाबांनी लपडे केले आम्ही न्यूजला पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती का, ज्या वेळेस वानरांची सैना बसली आणि त्यांनी सांगितलं का लक्ष्मणाला शक्ती लागली, डोंगर कोण आणला, पर्वत कोण आणला, हनुमानला, का त्याच्यात टॅमी नाही. म्हणजे लाखो करोडो वानर होते, त्यांच्यात ती शक्ती नव्हती. मग एखादा लाखातून एखाद्या अशी शक्ती राहते, तो मटण खाऊ द्या, काही खाऊ द्या, त्याला तो देव प्रसन्न राहतोच. नीतिमत्ता पाहिजे, मेन काय पाहिजे, नीतिमत्ता. गाडी तुम्ही इथून मला आणायला ढळवली, तिच्यात काय मेन काय पाहिजे, महापर्यंत यायला पेट्रोल, बरोबर. आणि किती बी बाकीची वस्तू तो गाडी धुवून घेतली, मस्त चकाचक केली, तिला मस्त हारणं बिरणं बसवले आणि पेट्रोलच गाड्या एवढं महापर्यंत येईल का ती, का नाही येणार, तर तिच्यात पेट्रोल कमी. मग किती माळ घातली ना वरून, किती चकाचक बगड्यावानी गन बिन, आणि काय राहतं मेन नीतीच नसन आणि धर्मच नसन, धर्माचं पेट्रोल नसन, तर ती गाडी देवापर्यंत पोहोचत नाही. हा त्यातला सिद्धांत आहे, बाकी काय नाही. आता आपण थोडस रील कडे वळू. रीलचा तुम्ही रील कधीपासून काढायला लागले, कधी सुरुवात केली तुम्ही पहिली? टिकटॉक वगैरे मध्ये काढायचे? नाही, टिकटॉक मी लोकांचं बघायचं. आणि त्यावेळेस सुरत चव्हाण बरेचसे असे होते, मग ते संतोष मुंडे होते आपले, ते वारले. मग ते बघता 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 रील, ते टिकटॉक बॅन झालं, मग रील आल्या, फेसबुक रील, इंस्टा रील. मग ते सांगायला लागले इंस्टावरती आलो आम्ही, मग आम्ही इंस्टावरती आलो ते स्टार बघण्यासाठी. आम्ही कोणाचे तरी फॅन होतो आणि अजूनही कोणाचे तरी फॅन व्हायचे. म्हणजे माणूस मोठा झाला म्हणजे कोणाचा फॅन राहत नाही असं नाही. मग ते आम्ही बघता 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 मग आम्ही भेटायला गेलो, एक आपला स्टार आहे तो, आणि भेटायला गेलो त्याला, तर तुम्ही मित्राला त्याचं बरंच ध्यानातून गेलाय माझ्या. त्याला मलाच सोशल मीडियावरती ना 4 वर्ष 3 वर्ष झाली तेव्हा ती घटना, त्या टिकटॉक बॅन व्हायच्या टायमाची. मी तिला अशीच कॉमेडी केली होतो, तुम्ही ऐकायला डान्सर म्हणून काय बोलताय. मग तिने मग त्यांच्या गावाला मुक्कामाला राहिलो, मला यायचा टाइम होता. रील कशी सुरुवात झाली आपल्याला हे सांगायचं ना. तर मग त्यांच्या गावात मुक्कामाला राहिलो, तिथं मला यायचं ते जिम मध्ये गेलो, म्हणलं मला जिम पहिली करावं लागेल. तो स्टार आहे आमच्या बरोबर होता, एवढा काय वाढलेला नव्हता, पण एवढा कोणला आहे ना कोण आवडेल ते काय त्याच्या मनावर राहिले. त्याचे काय एवढे फॉलोवर नव्हते, तो काय एवढा सोशल मीडियावरती व्हायरल पण नव्हता, पण त्याला तो आवडत होता म्हणून मला त्यानं. मग त्याला माझी बॉडी बिडी पाहिली, ती कॉमेडी पाहिली, तुम्ही एक नंबर होऊ शकता. म्हणजे काय बोलते, 20 लोकांना बघतो म्हणलं. नाही म्हणून तुम्ही ज्या लोकांना बघताय ना ते लोक तुम्हाला बघतील, त्यांच्या पुढे तुम्ही जाशाल. सर्व गुण संपन्न माणूस म्हणून तुम्हाला रामायणात टाका, उदाहरणात टाका, तुम्ही कीर्तन पण करू शकतात. बाबांना जे उदाहरण देऊ तिने ते बोलून दाखवले सगळ्याला. म्हणजे आम्ही 12-1 वाजेपर्यंत बसलो होतो. तुम्ही सुरुवात करा. मग त्याला दाखवून दिलं, मी पहिलीच रील टाकली, पहिलीच मिलियन मध्ये गेली. आतापर्यंत मी मागं पाहिलं नाही, अशी सुरुवात झाली. म्हणजे पहिलीच रील मिलियन झाली? हो, मिलियन. पहिले एका रात्री स्टार झालं, म्हणजे एका रात्री? हा, एका रात्री. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू केली का? हा, मग तसं मागच पाहिलं नाही, मग चालूच आहे आतापर्यंत चालू आहे.
मेन तुमची रील कशी व्हायरल गेली ती बॉडी वगैरे नाही बॉडी नाही ती सत्य बोलण्यामुळे गेली असंच बोलण्यामुळे सत्य बोलण्यामुळे ते रील बनवली होती पेट्रोल पंपवाल्यावरून मी म्हणलो पेट्रोल पंपावरच्या ज्या अवलादी त्या मळेल धोत्रावाला पाहिला टोपीवाला पाहिला का त्याचं पॉईंट मारायचे आणि मोठा गाडीवाला आला का त्याचं लगेच हातात धरायचं म्हणलं गोचाळ साहेब पाहून घ्या साहेब पाहून घ्या पॉईंट बिन वर काठा बिटा पाहून घ्या आणि धोत्रावाल्याची फेट्यावाल्याची पॉईंट मारायची आणि तिची दारू प्यायची म्हणलो मग काय देव का खाऊन देतोय म्हणून अशा बांगड्यांना तिकडून इळमाळ पॉईंट मारायची संध्याकाळी दारू प्यायची पडलं मोडून म्हणलो 5 लागले तरी लाख लागले तरी गुजराना अजून पडेल ही ती माझी व्हायरल नाही सत्य बोलल्यामुळं बाकी तिकडून पुढं मग 3 मिलियन मध्ये गेली तुमच्या रील मध्ये एक सत्यता राहते व खरं बोलते खरं बोल लोकांना ते पटतं पण आणि त्यांना हसू पण येतं. काही विरोधक पण आहे आणि जे दोन कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये काही झुंबत काही लावत असं झुंबत त्यांना काय बोलणार त्यांचा काय संबंधच नाही काही ना त्यांचं नाव राहतं ना त्यांचं गाव राहतं ना त्यांचं माझं घराला घर खेटू नये ना बांधायला बांधे त्यांनी मला काय म्हणायचंय समजा एखादी गोष्ट माणसाला आवडत नाही एखाद्याला जिलेबी आवडत नाही एखाद्याला वांग आवडत नाही एखाद्याला समजा गुलाबजाम आवडते नाही म्हणजे कोणाला काही ना काही आवडत नाही एखादं मला बुंदी आवडत नाही गुलाबजाम आवडत म्हणजे ज्यांना त्या काही गोष्टी आवडत नाही त्या कोणी खातो का नाही का ती आपल्याला आवडत म्हणून ज्यांना मी आवडत नाही तिने तसंच त्याच्या सोडून द्यायचं शिव्या वगैरे काहीच करायचं नाही काय मी काय म्हणतो मला वांग आवडत नाही वांग खात नाही त्याचा माझा विषय संपला तसंच आहे ज्या स्टारच्या रील आपल्याला आवडते नाही त्याला बोलून उपयोग होत नाही डायरेक्ट पाहिजे नाही आणि तोवर लुटून द्यायचे सर्व सोपं आहे बाकी काही नाही सांगत त्यांना आपलं. आणि मागे एक तुमचा किस्सा झाला होता म्हणजे तुम्ही एक रील काढली होती नाही का रस्त्यावरून पोरं पळत जात्या रस्त्यावरून गाडीने जात्या शिव्या देत्या शिव्या गाळतात हा ते काय ते बालिश पोरं आणि त्यांच्या मागे लागून मला काही वेळ नाही त्यांना ना कायदा कळवतो ना फायदा कळवतो काय राहतं ते टवरी पोरं म्हणजे दारुडे टोकार भंगरी वाल नाही म्हणजे काय होतं आपलं 40 वर्ष वय झालंय आपल्या मागे बायका पोरं आणि उद्या आपल्या हातून जर एखादा गेला किंवा त्याच्या हातून आपण गेलो आणि मला सांगा कोणाला शिव्या देऊन कोणाला खून करून एखाद्याला खून केला किंवा एखाद्याला मारामारी केली तुम्ही ऐकलं का पेपरला का टीव्हीला न्यूज ऐकली का त्याला कोटी रुपये जाहीर झाले सरकारने नुकसानच आहे ना मग आपल्याला जर घ्यायचे आहे ना तर सामनेवाला जर नंगा होतोय ना आपण थांबून घ्यायचं त्याच्यात फायदा आहे काय होतो फायदा होतो अचानक जाळ पेटला म्हणून उडी टाकायची नाही राहत त्याच्यात तो शांत कधी होईल याची वाट पाहिजे राहते मग जाळ पेटला मी विजवायला जातो त्याच्यात आपण जळू शकतो त्या वाटक्यामध्ये जळू शकतो शांत झाल्याच्या नंतर गेलो जळू का आपण म्हणजे तेच मी ते केलं का शिवाय देते नाही हे काय हुशार नाही आपल्याला बायका पोर आहे आणि जे मला शिवाय देतात ना त्यांना बाप झाल्यावर कळून पोरांचा जबाबदारी काय राहते त्यावेळेस ते सुद्धा माघारी घेतील का रे आपण जर एखादं काय झालं आपल्या पोरांचं काय म्हणजे ज्या वेळेस त्या याच्यात माणूस जात नाही ना तोपर्यंत कळत नाही मी असाच होतो ज्यावेळेस मी टवरी होतो ना त्यावेळेस मी कोणाला घाबरत नव्हतो मला तर बॉडी होती मी जर त्या काळात आज समजा मला जर बायको पोरं नसते ना ते पोरं ठेवले नसते कारण का मी टवरी असतो पण मला एक जबाबदारी आणि एक ते कळालं का यांच्या नादी लागून आपल्याला जमणार देतीन शिवाय लोक बसतील. आणि तुम्ही जवळ म्हणजे तुम्ही मगाशी बोलले रील स्टार्टिंग केली रील काढायला सुरुवात केली तेव्हापासून तुमचं आवडतं म्हणजे असं कोण आहे जे तुमच्यासाठी तुम्ही त्याला बघून शिकले किंवा त्याला आता पण फॉलो करता? आवडतं म्हणायला तसं माझं कोणीच नाही मगाशी मी सांगितलं सलमान खान मला आवडत होता आणि आवडतं विषय असा आहे आवडायसारखं कोणीच नाही म्हणजे काय होतं माहिती का एखादा तुमच्याकडं छोटासा जिरा आहे किंवा टप आहे आणि त्या टपामध्ये हातीला आंघोळ घालायची होईल का होईल का हातीची आंघोळ नाही होऊ शकत ना म्हणजे तसं काय होतं त्याला काहीतरी मोठं विहीर किंवा टेंकर किंवा समुद्राच्या काढायला न्यावं लागेल
कसं आहे ना, आतापर्यंत मला आवडता माझ्या ज्ञानाच्या माझ्या टॅलेंटमुळे मला कोणीच आवडत नाही. कारण माझ्या वरावरीच उड्या मारू शकतो पण नॉलेज तरी करू शकत नाही बोलायचं. त्याच्यामुळे मला आवडत कोणीच नाही. मला फक्त लईत आवडता एक कीर्तनकार म्हणजे इंदुरीकर महाराज बस आवडता. बरं सत्य बोलतो म्हणून बाकी मला कोणी आवडत नाही. ना पहिलवान ना नटी ना कोणी ना प्रेयशी ना कोणी काही अजिबात नाही. म्हणजे हे सर्व फसवणुकीचे धंदे. आणि काय होतं माहिती का, हे सर्व लवाड लोक आहे. फक्त इंदुरीकर एक सत्य बोलवतो म्हणून आपल्याला आवडतो. तेवढाच व्यक्ती आपण कीर्तनाला जातो नाही तर हजारो लाखो बाबा आले त्यांच्या दुपट आहे. आपण त्यांनी बसावा आपल्या पुढं. चॅनल देऊन सांगतो याच्यामध्ये तुमच्या चॅनलवर बसावा आपल्या पुढं आपल्यासाठी रोज नवीन उदाहरण काढून दाखवा. तेच कीर्तन तेच वागणं तेच बोलणं तेच या गावाला घेतलं तेच त्या पुढच्या गावाला आपल्याला वाटतं नाही. अरे पण मागच्या गावाला तेच झालं. माझं तसं प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही रेटमध्ये डायरेक्ट पाहते सांगा तो राहत होता नवीन राहतो. हा मग त्याच्यामुळे मला स्वतःवर लई आत्मविश्वास आहे. माझा गर्व नाही पण स्वतःवर विश्वास आहे. आपणच जर एवढा मला काय वाटत समजा मला सांगा राजाच्याच भिंतीला राजा जातो बरोबर. मग राजा जर म्हणला बाबा कारण काय होतं राजाच्या तत्व राहतात एकमेकाचे. म्हणजे आपण कसं आहे त्या म्हणे आता मंत्र्याला मंत्री भेटत आहे आपल्याला भेटत आहे घेऊन नाही. तर विषय असा होतो ती गोष्ट वेगळी झाली. त्यांचा तो एक ऍटिट्यूडचा भाग झाला. पण मी लहान मोठ्यापासून तर बारक्या पोरापासून कोणालाही हातात देतो. मला तो गर्व नाही. स्टार मी स्वतःला समजत नाही. आणि जो लय मला बोलला ज्याला लय ऍटिट्यूड दाखवला तर मिरिटमध्ये तुम्ही ऐकले सांगायचं काय काम डायरेक्ट बोलतो. 3 टाइम तुम्ही घरी ऐकले 3 टाइम काय 4 टाइम मी मोजीत नाही. मग आपल्या पुढे चालत नाही. माझ्या गरीब येऊ द्या मी हाताला हात नाही. गरीब येऊ द्या त्याच्या गळ्यात मिठी मारणार आपल्याकडे ते नाही. पण ऍटिट्यूड दाखवला तर आपली गमत थांबलं. ते काय होतं ऍटिट्यूडचा मला आहे राग. आणि काय राहत माहिती का माणूस ज्यावेळेस जन्माला येतो ना तो कधी मरणी येत भरोसा नाही. मग ऍटिट्यूड करायचं कशासाठी. त्याच्यापेक्षा हे सर्व गोष्टी सोडून द्यायच्या सर्वांशी प्रेमानं वागायचं तोच माणूस टिकणार. मला एवढंच सांगायचं पब्लिकला बाकी काय नाही. आपला रीलचा टॉपिक झाला बॉडीचं तुम्ही आम्हाला सांगितलं सर्व सांगितलं नवीन पिढीला सर्व शिकवलं तुम्ही. पण तुम्हाला आता याच्याबद्दल काय म्हणायचंय राजकारण जसं शेतीबद्दल राजकारण होतं तर त्याबद्दल काय म्हणायचंय तुम्हाला. कांद्याला भाव नाही असं. आता याच्यामध्ये काय माहिती का शेतकरी हा भोळा माणूस आहे आणि त्याच्या टाळूवरच जे लोणी खाणारे जे चोर आहे ते लय शातीर आहे. शेतीमालाला भाव हा कायम आहे. डोक्यातून काढून टाका कायम आहे कायम. पण आपली फसवणूक केल्या जाते. शेतीमालाला भाव कसा कायम आहे मला सांगा. लोकसंख्या वाढू राहिली शेती वाढते का. जमीन वाढली का. लोक वाढले जमीन आहे तिथे. पूर्वीपासून फार आधी मानव डायनासोर येऊन गेले. काही ना डायनासोर माहिती नसते. आधी होतं आधिपत्य डायनासोरचं. मग नंतर त्याच्यातून काय काय म्हणता येते मला एवढं इंग्रजी जमत नाही. त्याच्यापासून आपली मानवाची आपली पूर्वजांची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतर माणसाला मांस खात होता तो तिकडे नाही जायचं आपल्याला. पण पृथ्वी तीच आहे ती वाढली का नाही. तर मग मला एवढं सांगायचंय आवक कुठंच होत नाही. कोणत्याच मार्केटला आवक होत नाही. एवढे आवक होऊन सुद्धा आज काही लोक अन्न वाचून उडान पोला खाली उपाशी झोपेल राहत्यात. नाशिकला आहे की नाही खरी परिस्थिती. मग आवक झाली तर मग ते उपाशी का. समजा भाजीची आवक झाली टमाट्यांची आवक झाली का त्यांना का कांदा मिळत नाही. आवक होईल मग त्यांच्या उशाला का पडत नाही. आपण पैसे द्यावा लागेल. म्हणजे व्यापाऱ्यांची एक थेअरी येते कोणती माहिती का. एक दिवस बाजार वाढवायचा आणि बाजार वाढल्याच्या नंतर शेतकरी भोळा राहतो. समजा आज कांदे जर आपले 3000 गेले मग काय करणार आपण आपल्याकडून चुकत आपण काय करणार अरे 3000 गेले का. मग ज्या मार्केटला 500 ट्रॅक्टर होते तिथे आपण 2000 ट्रॅक्टर उभे करणार. ऑलरेडी आवक नाहीच आहे
पण मग हा शेतकरी भोळा आहे ना, मग व्यापाऱ्यांनी काय डोकं वापरायचं, आज धुवायचे बरं का, मग काय करायचं, डायरेक्ट 3000ची डायरेक्ट 1500 रुपये काय रे, ते नाही बोलती बरं का त्यांच्या तोंडाला. मग घरी आला का शेतकरीच काय म्हणतो, गावात चर्चा होती, काय रे कशी गेली आज लय आवक होती का बरं, नाही आज आहे ना मोठा ट्रॅक्टर, मग आज काय 1500 झाला. 1500 झाला तरी तिने घेतलाच. काय घेतला का, ह्या जगाला शेतकऱ्याची लई गरज आहे, फक्त मधली जी गणिमी कावा आहे, जी मधली थेरी ती शेतकऱ्याला कळून राहिली. आवकच्या नावाखाली व्यापारी आपल्याला धुवून घेते हे जेव्हा शेतकऱ्याला कळलं, ते नॉलेज जेव्हा त्याच्याकडे येईल त्यावेळेस तो शेतकरी स्वतःच्या पायावरती किंवा अन्यायाला विरुद्धात आवाज उठवी. शेतकऱ्याचं काय झालं माहिती का, समजा मी तांबाटे लावले ना, मग तुम्ही कोबी लावायला पाहिजे, एकानं मुळे लावायला पाहिजे, काही भाजीपाला केला पाहिजे, काही वांगी लावली पाहिजे, काही दोडके कारले भोपळे सर्व प्रकार आणि काही वेगळे. आपल्या कधी स्पर्धा लागली, मी टमाटे 1 एकर लावले, दुसरा म्हणतो 1 एकर लावले, 78 बिघे, त्याला 78 बिघे डायरेक्ट 45 एकर, ते काय करणार. मग गेले का, मग 25 रुपये जाळी दाबतो, लागलो पाहा लावून बामटे असे जे आपले थोडे नियंत्रणात काय. मग हे तामटं लावून जे भामटं होते ना, मी सांगतो लोकांना, त्याला कारण नाही. समजा मी टमाटे लावले, तुम्ही वांगे लावायला पाहिजे, त्यांनी वांगे लावले, त्यांनी कारले लावायला पाहिजे, हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे, बाकी काय नाही. त्यांचा धर्म त्याला कशी भारी प्रश्न विचारला. तर मित्रांनो, पोरांनी पण भारी छान प्रश्न विचारले. तुमची सुरुवात कशी झाली, व्यायाम कसा केला पाहिजे, तुम्ही जीवनात किती संकट काढले, तुमच्याबद्दल नातेवाईकांचं म्हणणं काय, प्रश्न विचारले. आणि ते नाही बोलायचे, शेतीविषयी त्यांनी प्रश्न विचारले. तर मला एवढंच सांगायचंय, आपली मराठी माणसं आहे, सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहे, तुम्ही एक करा, यांच्या चॅनलला मराठी पॉडकास्ट, तर याला सबस्क्राईब करा, एवढी मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो कळकळीची. आपले माणसं पुढं काढा. कारण काय होतं माहिती का, दुसऱ्याच्या गाडीला किती हात देऊन बसलो ती दुसऱ्याची असती, स्वतःची गाडी ज्या वेळेस तयार होईल त्यावेळेस कधी किक मारून जाता येतं. तशी आपले माणसं तयार झाले, कधी हक्काने यांचा हात धरता येईल. म्हणून यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी पॉडकास्ट. आणि काय अजून त्यांना उत्साह येईल. आणि त्या उत्साहाच्या यानं काय होतं माहिती का, कोणत्याही समजा कोणत्याही माणसाचं जर माल काढला ना, त्याला हुरूप येतो, वा माझ्या मालाला आज गिऱ्हाईक आलं रे, आणि मग तो अजून भरायला सुरुवात करतो. आणि त्याच मालामध्ये त्याचा लॉस झाला, तो काय करतो, काही इथलेच नाही, म्हणजे तो खचून जातो. असं या मुलांना खचून देऊ नका, यांना भरभरून सबस्क्राईब करा. आणि अजून जर काही त्यांनी जर ट्रॉफिक विचारलंच मला, तुम्ही अजून त्यांच्या पॉडकास्ट वरती तुम्हाला नजर पडल, भेट देईल आणि असेच भारी उत्तर देईल. धन्यवाद.